19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंती निमित्तानं आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. गो बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाबाई व शहाजीराजे भोसले यांच्या उदरी झाला. अहो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस आपल्या भारतावर अनेक अशा क्रूर महासत्ता हुकूमत गाजवत होत्या. त्यामध्ये दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब, विजापूरचा आदिलशाही व निजामशाही अशा क्रूर व बलाढ्य सत्ता त्यावेळेस आपल्या भारतावर हुकूमत गाजवत होत्या. परंतु या क्रूर लोकांच्या काळात आपल्या माय बहिणी सुरक्षित नव्हत्या. हे पाहून मासाहेबांना खूप बेचैन वाटायचे. ते मनात जाळायचे. परंतु त्यांनी शिवबांना तशी शिकवण दिली, तसे घडवले. महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या आणि भीमाच्या गोष्टी सांगत त्यांनी शिवाजी महाराजांना त्या काळात जी अत्यंत महत्वाची असणारी जी विद्या, घोडेस्वारी करणे, तलवारबाजी, दानपट्टा चालवणे, हत्तीवर बसणे, गनिमी कावा व कडे कोट कसे बांधावे याची खाडा माहिती महासाहेब जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. अहो, जरा विचार करा, ज्या वयात खेळायचे बागडायचे त्या वयात माझ्या राजानं रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि मग महाराजांनी आपल्या जीवाला जीव देणारे साथीदार शोधण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना जीवा महाला, यशाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे व शिवाकाशी जसे जीवाला जीव देणारे हिरे मिळाले. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्ते खानाची बोटे तोडली. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ज्यावेळेस हा प्रसंग घडला ना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील होता काजी हैदर व अफजल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी. हा ब्राह्मण होता बर का. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा महाला. व बघा ना, काही भ्रष्ट लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी सांगण्याचे काम केले आहे. परंतु शिवचरित्रात अशी नोंद आहे, कागदपत्री पुरावा आहे, जेव्हा महाराजांचे वय साधारण 20-25 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मदारी मेहतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर मुसलमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख दरिया सारंग मुसलमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख सिद्धी इब्राहिम मुसलमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला फोटो ज्याने काढला तो मीर मोहम्मद मुसलमान, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यानं वाघ नखे बनवून दिली तो रुस्तमे जमात मुसलमान, 750 पठाण ते विजापूरची चाकरी सोडून स्वराज्यात आले ते देखील मुसलमान. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी कसे व ते सांगण्याचे काम कोणी केले ते मी सांगण्याची गरज नाही. अहो, विष देऊनी संपविला चहुमुलखाचा छत्रपती, अहो विष देऊनी संपविला चहुमुलखाचा छत्रपती. आणखी या भटांच्या हरामखोरीचे पुरावे देऊ किती. तसेच मता बेगम या कलावंतिनीला शिवाजी महाराजांनी आई म्हटलं होतं. आई ती सुद्धा मुसलमान होती. तर विशेष सांगायचे झाले तर एका मुस्लिम किल्लेदाराची बायको महाराजांच्या सैनिकांनी त्यांना भेट म्हणून आणली. परंतु त्या सुंदर स्त्रीला पाहून महाराजांनी तिला आपला बहिणीचा मान दिला. तिचे सांत्वन करून, तिला चोळी बांगडी करून तिला सुखरूप तिच्या नवऱ्याच्या स्वाधीन केले. यावरून लक्षात येते माझा राजा किती शीलवान प्रज्ञावान आहे. परंतु अशा या महान राजाचा ज्या वेळेस राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून एकही ब्राह्मण पुढे येत नव्हता. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्या काळचे ब्राह्मण म्हणायचे राज्याभिषेक हा क्षुद्राचा होत नाही. शिवाजी महाराज तुम्ही क्षुद्र आहात असे त्या काळचे पंडित म्हणायचे. शिवाजी महाराज मराठा असताना देखील त्यांना क्षुद्र म्हटलं.
कारण शिवाजी महाराजांचा उपनयन विधी झाला नव्हता, शिवाजी महाराजांची मुंज झाली नव्हती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या रूपाने ब्रह्महत्या घडली होती. म्हणून शिवाजी महाराज आम्ही तुमचा राज्याभिषेक करणार नाही असे त्या काळचे पंडित म्हणायचे. महाराज काशीला गेले, तेथून गागा भट्टाला आणले. गागा भट्ट म्हणाला मुझे और दौलत चाहिए. महाराज म्हणाले तुझे लगी उतनी दौलत देता हो, तू पहिले राज्याभिषेक कर. गागा भट्ट आला, मंत्र म्हणायला लागला. 17 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज राजसभेवर बसलेले. महाराज छत्रपती संभाजी महाराज तर पाहतात हे काय, अरे मंत्र पुराणोक्त. मग ते गागा भट्टाचे संवाद करतात. गागा भट्टाला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे गागा भट्ट जी, आप तो संस्कृत के बड़े विद्वान पंडित हो, हमने आपकी कीर्ति काफी सुनी है, लेकिन जब राज्याभिषेक शुरू था हमारे आबा साहब का, तब आपने पुराणोक्त मंत्र क्यों गाए? पुराणोक्त मंत्र तो क्षुद्रों के लिए गाए जाते हैं ना, लेकिन आबा साहब तो क्षत्रिय है. गागा भट्ट परेशान झाला, त्याला काही सुचना. त्याने ग्रंथ लिहिला समननयन. त्यामध्ये गागा भट्ट लिहितो, मुझे बड़ा घमंड था कि मैं संस्कृत का बड़ा विद्वान पंडित हूँ, लेकिन मेरा वो घमंड, वो गुरूर, इस महाराष्ट्र, इस मराठी भूमि में अगर मेरा वो घमंड किसी ने चूर चूर कर दिया हो, तो छत्रपति संभाजी महाराज को मैं मेरा ग्रंथ अर्पण करता हूँ. तसे अहो या छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी पूतभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सुरुवातीलाच लिहितात, क्षत्रिय अपने तेज से चमकता है, ब्राह्मण अपनी विद्वत्ता से चमकता है. अरे क्षत्रिय अपने तेज से चमकता है, ब्राह्मण अपनी विद्वत्ता से चमकता है, लेकिन भगवान बुद्ध ऐसे हैं जो विद्वत्ता और तेज दोनों से चमकते हैं. उस भगवान बुद्ध को मैं वंदन करता हूँ, उस भगवान बुद्ध के मैं वंदन करता हूँ. हो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊच नये ही औरंगजेबाची तीव्र इच्छा होती. पण तरीही महाराजांचा राज्याभिषेक झाला. परंतु महाराजांचा राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी औरंगजेबानं बहादूरगडावर असणारा आपला दूध भाऊ खान, त्याचं नाव खान जहान बहादूर खान शैबत जंग. बघा नाव कसं जोरदार आहे, खान जहान बहादूर खान शैबत जंग. आपली सुद्धा नावं अशीच जोरात होती हो. बघा ना, शिवाजी, संभाजी, यशाजी, तानाजी, मुरारबाजी, कशी कशी जोरदार होती आपली सुद्धा नावं. आपल्या नावांच्या मागं सुद्धा जीव होतं, जी. जर आपलं नाव कोणाला घ्यायचं म्हटलं की त्याला जी म्हणावंच लागायचं. परंतु आपण आपल्या हातानं आपल्या नावामागची जी काढून टाकली. आपल्याला ती दुसऱ्यांना हाजी हाजी करायची सवय लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वाभिमान दिला होता, आपल्याला स्वाभिमान, परंतु आपण तो स्वाभिमानच गहाण टाकलाय. ही आपली ही मोठी दुर्दैवाची गोष्ट. असो, बघा खानाचं नाव कसं आहे, खान जहान बहादूर खान शैबत जंग, कसं जोरदार नाव आहे. ही जबाबदारी औरंगजेबानं त्याच्यावर सोपवली होती. परंतु तरीही महाराजांचा राज्य अभिषेक झाला. मग औरंगजेबानं बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, अरे तू करतो काय, राज्याभिषेक झाला. त्यावर खान लिहितो, हुजूर जे व्हायचं ते झालं, आता जाऊन द्या. पण मी बहादूरगडावर 1 कोटी नगद गोळा करून ठेवलेली आहे. पावसाळा संपला की ती 1 कोटी नगद आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबानं वाचलं, 1 कोटी नगद, हा शाबास, पाठव लवकर. पैसा म्हटला की औरंगजेब निम्मा खाली. पण ही बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे ही गोष्ट जेवढ्या तीव्रतेनं आग्र्याला औरंगजेबाला पोहोचली, त्याच्या दुप्पट तीव्रतेनं रायगडावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पोहोचली. महाराज म्हणतात, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराज आपले सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना बोलावतात. महाराज म्हणतात, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. हंबीररावांचं उत्तर आणतो. बघा फक्त महाराज हंबीररावांना काय म्हणतात, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. हंबीरराव म्हणतात, आणतो. ही असते जबाबदारी पाळणं. हल्ली आपल्याकडे जबाबदारी पाळणंच सोडून दिलं. ते आपल्याकडे एक मुलगी बघण्याचा सोहळा असतो, त्यामध्ये नवरा मुलगा
नवरा मुलगा त्याचे मित्र त्याचे घरातले सगळे ज्येष्ठ मुलगी बघायला येतात. मग ते काय चहा पाणी वगैरेचा तो पसारा आटपतो. आटपत आलं की कोणी ज्येष्ठ म्हणतं आता नवऱ्या मुलानं सांगावं नवरी मुलगी कशी आहे. मग नवऱ्या मुलावर पाळी आली रे आली. नवरा मुलगा आपल्या शेजारी बसलेला मित्राला डोपराने डसवतो. तुला कशी काय वाटते. अरे त्याला काय करायचं. एवढी तरी जबाबदारी घे ना तू. आपल्याला जबाबदारी ढकलण्याशिवाय काही उद्योगच नाही. बघा फक्त महाराज हंबीररावांना काय म्हणतात. हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. हंबीररावांचं उत्तर आणतो. तुम्हाला शिवचरित्र असा एकमेव इतिहास आहे की ज्याच्यात तुम्हाला कोणी कारण देतानाच दिसणारच नाही. मग हंबीरराव बघा बहादूर गाडव 35,000 फौज आहे. 35,000च्या फौजेतून 1 कोटी नगद आणणं सोपं आहे का हो. 35,000च्या फौजेतून 1 कोटी नगद आणायचं म्हणलं तरी 50,000ची फौज हवी. पण ती रायगडावर उपलब्ध आहे नाही. मग फौज कुठे गेली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आवरून सर्व सैनिक आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेले. आपल्याकडे जर आणीबाणीची किंवा दंगलबाजी झाली की आपल्या राज्यामध्ये राज्य राखीव दल असतं. राज्य राखीव दल हे राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचीच. कायम रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. कायम 10,000ची. मग बघा हंबीरराव काय करतात. हंबीरराव त्या 10,000तले 9,000 सैनिक घेतात. 1,000 सैनिक रायगडाच्या संरक्षणासाठी ठेवतात. हंबीरराव त्या 9,000च्या फौजेचे 2 भाग करतात. एक 2,000चा एक 7,000चा. 2,000चा फौजेचा भाग घेऊन हंबीरराव रायगडावरून खाली उतरतात. रायगडावरून ते सासवड पाडस करत ते बहादूर गडाच्या जवळ करकुंभ नावाचं गाव आहे. त्या करकुंभ नावाच्या गावाला येऊन हंबीरराव थांबतात. एकूण 7,000ची फौज घेतलेला सरदार पुण्यामार्गे अहमदनगर ओलांडतो की त्यांचा कल्लो जल्लो सुरू होतो. हर हर महादेव जय शिवाजी जय भवानीची गर्जना चालू होते. आणि ही गर्जना बहादूर गडाच्या कानावर पडते. बहादूर खानचा हेर धावत त्या बहादूर खानाकडे येतो आणि त्याला म्हणतो हुजूर क्या हुआ. हुजूर मराठे दिवसा बघा मराठे दिवसा. कारण खानाला हा झटका बसणारच होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निम्म्याच्या वर लढाया या अमावस्येच्या रात्री लढलेल्या आहे. खान त्याच भानात की मराठी दिवसा तितक्यात हर हर महादेवची गर्जना खानाच्या कानावर पडते. खान म्हणतो आले आता 35,000 फौजेशी लढायचं म्हणजे तरी 50,000 तरी फौज असणार. खान 35,000 फौज गाडाबाहेर काढतो. फक्त तिथे ते वॉचमॅन गेटमॅन सोडतो. तशी 35,000 फौज गाडाबाहेर काढतो. एकूण मराठे धावत येतात. तिकून खान येतो. आता होणार तुंबळ युद्ध होणार. आता रक्ताची चिळकांड्या उडणार. खान करारतो यलगार. इकून मराठे बरोबर करारतात हर हर महादेव. आता परत तुंबळ लढाई होणार. रक्ताच्या किळकांड्या उडणार. तलवार उचलली जाते. वार होणारच. तितक्यात मराठे रिवर्स गिअर टाकतात. भागो. खानाला सुचायचंच बंद होतं. परत मराठी पुढं मोगल मागं 1 मैल 2 मैल 3 मैल 4 मैल मराठी दिसानाच. मग खान म्हणतो गेले. अरे काय आपली 35,000ची फौज बघून हे 7,000 पळाली. चला वापस. खान फक्त काय 2-4च मैल पुढे येतो. तितक्यात त्याचा हेर धावत येतो. हुजूर वो वापस आ गए. आता खान संतापतो. अरे ही काय लढाईची पद्धत असते का राव. मग आता जातीन जिथपर्यंत जायचं. आता सोडायचं नाही. तिथपर्यंत ताणायचं. खान मराठ्यांवर चाल करून निघतो. तिकडून आता मराठे धावत येतात. तावत येतात. आता सोडायचं नाही. आता फक्त कापायचं. परत दोन्ही फौजा आमने सामने येतात. आता होणार जबर लढाई होणार. परत तुंबळ लढाई होणार. रणधुमाळी वाजणार. परत दोघा फौजा आमने सामने राहतात. परत तलवार उचलल्या जातात. वार होणारच. तितक्यात मराठे परत रिवर्स गिअर टाकतात. भागो. खान आता संतापलेला असतो. खान म्हणतो आता जातीन तिथपर्यंत जायचं. मराठी पुढं मोगल मागं 1 मैल 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल 10 मैल मराठी पुण्यात. खान मागं मराठी पुण्यात येतात. कोणी सिंहगडच्या घाटात तर कोणी सासवडच्या घाटात तर कोणी कुठं. खान पुण्यात पोहोचतो. खान म्हणतो कहा गए यही तो थे कहा गए.
खान आपल्या सैन्याला मराठ्यांना शोधायला पाठवतो, पण शोधून शोधून जाम होतो. त्याला वाटतं गए भाग गए भगोडे, हमने काफी जीत हासिल की. खान इकडं जितम जितम करत बहादूरगडाच्या दिशेने वळतो. परंतु इकडं करकुंबला असलेल्या हंबीरराव मोहित्यांना एवढीच बातमी कळती की खान आता बहादूरगडाच्या दिशेने वळाला. आता इकडून रस्ता मोकळा आहे. तितक्यात हंबीरराव मोहिते आपली 2000ची फौज घेऊन एका तासात बहादूरगड गाठतात. अहो तिथे ते वॉचमॅन गेटमॅन थापडून सुजवले हो, थापडून. हंबीरराव तिथलं काय 1 कोटी नगद उडवतात, ते 150 दक्षिणी घोडी घेतात. खरं तर हंबीररावांना सगळंच घ्यायचं होतं, परंतु त्यांना ते घेता आलं नाही. शेवटी त्यांनी अत्यंत नाईलाजानं त्यांना ते पेटवून द्यावं लागलं. हंबीरराव तिथून रायगडावर परत येतात. इकून बहादूर खान इकून जितम करत बहादूरगडाच्या दिशेने परत येतो. खान जसा गडाजवळ येतो तसतसा त्याला धूर दिसतो. खान जसा गडाजवळ येतो तसतसा त्याला धूर दिसतो. एक वाजलेला गाजलेला मग पुढे येतो. मग खान विचारतो, अरे क्या है? तो हुजूर सब ले गए. अरे कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किसके पीछे थे? मराठों के हुजूर. अरे तो फिर यहाँ कौन आया था? मराठी हुजूर. मग त्याला कळतं असं फसवलं वय. मग खानाची टूट पेटती तवा. मग खान आता तवा संतापलेला असतो. खान शांत बसतो. एकूण हंबीरराव मोहिते 1 कोटी नगद घेऊन रायगडावर येतात. आता रायगडावर पार्टी. परंतु पुढची कल्पना करून न केलेलं कार्य हे अपयशाचं कारण ठरतं. छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहीत होतं आता खान संतापलेला असेल. त्याची स्वतःची 35,000 फौज, तो औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, तो नाशिकचं सैन्य गोळा करेल, तो इकडचं तिकडचं सैन्य गोळा करेल, तो 1 लाखाची फौज तयार करेल आणि रायगडावर हल्ला करेल. रायगडावर फौज आहे किती? 10,000. फौज कधी येणार? 4 महिन्यानंतर. 4 महिने का बरं? कारण महाराजांचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलं. मग आता खानाचं आक्रमण थोपवायला हवं. खानाचं आक्रमण किती महिने थोपवायचं? 4 महिने. मग बघा आता शिवाजी महाराजांचं राजतंत्र चालू होतं. राजतंत्र. शिवाजी महाराज आपला वकील काजी हैदर त्याला खानाकडे पाठवतात. काजी हैदर साहेब खानाकडे जातात. खान भेटायलाच तयार नाही. खान म्हणतो नको बुवा, ते लई बनवत्या, नको, भेटणंच नको. परंतु राजकीय नियम असतो, वकिलाची भेट घ्यावीच लागते. मग खान येतो. मग काजी हैदर साहेब, हुजूर आम्हाला तुमच्या वेदनेची तीव्र जाणीव आहे. ढवळ्यात एवढं 1 कोटी जाणं सोपं नाही. परंतु हुजूर आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीची जाणीव नव्हती. आमचे महाराज 2 दिवस जेवले नाही, 3 दिवस कोणासोबत बोलले नाही. आमचे महाराज म्हणाले, हैदर साहेब तुम्ही खान साहेबांकडे जा, त्यांना सांगा आमचं चुकलं, आम्ही त्यांना बिना शर्तीत 10 किल्ले द्यायला तयार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या चाकरीत पाठवायला तयार आहोत. आणि ते जेव्हा म्हणते तेव्हा आम्ही स्वतः 10,000 फौजेनीशी त्यांच्या सेवेत यायला तयार आहोत. खान लगेच ताडकन उभा राहिला. त्याला वाटलं 10 किल्ले छत्रपती संभाजी महाराज सेवेत. मग खान लगेच म्हणतो, अहो मग कधी जाणार महाराज किल्ले, कधी येणार छत्रपती संभाजी महाराज? मग आता हैदर साहेबांना कळालं मासा गाळायला लागला. तितक्यात मग हैदर साहेब म्हणतात, अहो खान साहेब आमचे महाराज हे तुम्हाला देणारच आहे, नाहीतर दिलेलंच आहे. परंतु महाराजांचं एक म्हणणं आहे. खान म्हणतात काय? महाराजांचं म्हणणं आहे की तुम्ही बादशाह सलामत म्हणजे औरंगजेबाकडून शिक्क्याची कागद आणावी, त्याच्यात हे सर्व लिहून आणावं. मग खान म्हणतो बास तेवढंच. खान लगेच आपल्या 2 माणसांना तिकडं पाठवतो आग्र्याला. बघा शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रावरून आग्र्याला जायचं त्याला लागतात 2 महिने. तिकडून औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घ्यायचे तिकडून यायला लागतात 2 महिने. किती महिने? 4 महिने. खानाचं आक्रमण किती महिने थोपवायचंय? 4 महिने. मग खान आता बास. खान निवांत. तोपर्यंत महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज जमा करून ठेवली. आता ये तू. मग खानाचे तिकडून माणसं आले. खान म्हणतात हा जा ते महाराजांकडे घेऊन जा, ते काय 10 किल्ले छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन या. खानाचे वकील महाराजांकडे जातात. खाना महाराजांना म्हणतात महाराज तुमचे वकील आलते आमच्याकडे. महाराज म्हणत्या कधी? ते 4 महिन्यापूर्वी. कशाला?
ते म्हणले की तुम्ही आम्हाला 10 किल्ले छत्रपती संभाजी महाराज आमच्या चाकरीत पाठवायला तयार आहे. मग महाराजांचं उत्तर ऐका. अरे खानाच्या तलवारीला अशी कोणती धार लागली की आमच्या पुत्रास चाकरीस मागतो, चालते व्हा नाहीतर अपमान पावाल. हे महाराजांचं उत्तर होतं. मग अहो लय मान खाली घालून गेले होते, मान खाली घालून गेले. खानाकडे आले. खान म्हणाला, हो कुठे 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 छत्रपती संभाजी महाराज कुठे? त्यांचे वकील परत बनवलं हो. त्यांनी जगाला कळवलेलं होतं की शिवाजी महाराज 10 किल्ले छत्रपती संभाजी महाराज द्यायला तयार आहेत. परंतु त्यांनी परंत नाईलाजानी खान औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर त्यांनी आम्हाला परत बनवलं हो, परत बनवलं. परंतु औरंगजेबाने जे उत्तर लिहिलं ते आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात छापायला हवं. बघा खानाने औरंगजेबाने पत्र लिहिलं, अरे तुम्ही इडून अफाट दारुगोळा नेतात, बलाढ्य सैन्य नेतात का अफाट खजिना नेतात आणि त्या सह्याद्रीच्या खोऱ्यात शिवाजीशी लुटूपुटूशी युद्ध खेळतात आणि तो शिवाजी तुम्हाला बनवतो तरी कसा आणि तुम्ही बनतात तरी कसे. एक आणि यावर मग खानानं औरंगजेबाला उत्तर पाठवलं, हुजूर हा शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला होता, याने तुम्हाला जसं बनवलं तसं आम्हाला सुद्धा बनवलं. तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे हयात होते ना, हयात, तोपर्यंत औरंगजेब चुकून सुद्धा महाराष्ट्रात आला नाही, चुकून सुद्धा नाही. त्याला भीती होती की सरदारांचा पराभव झाला, त्यांच्यावर रागावता येतं, परंतु महाराजांना आपलाच पराभव केला तर आपण कोणावर रागवायचं. तो चुकून सुद्धा महाराष्ट्रात आला नाही. आणि अजून एक सांगावंसं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातल्या नामवंत योद्ध्यांचा पराभव केलाय. मी जगातल्या सांगतोय, जगातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातल्या नामवंत योद्ध्यांचा पराभव केलाय. शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा पराभव केला, त्यांनी डाचांचा पराभव केला, त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. त्यांनी शाहिस्त खान हा तुर्कस्तानचा नवाब आहे, तुर्कस्तानचा, त्यांनी त्याचा पराभव केला. त्यांनी दिलेर खान हा भगांचा पठाण आहे, त्यांनी त्याचा पराभव केला. त्यांनी सिद्धी जोहरचा पराभव केला, त्यांनी सिद्धी सलामत खानचा पराभव केला, त्यांनी सिद्धी सिकंदर खानचा पराभव केला. हे सगळे इराणचं आहे बरं का, हे सगळे इराणचे आहे. फक्त शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या पुढं 2च भारतीय शत्रू आले, एक अफजल खान आणि दुसरा मिर्झा राजा जयसिंग. अफजल खान भारतीय होता बरं का, तो या मातीतला होता. हे दोघं जर सोडले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या देशातील नामवंत योद्ध्यांचा पराभव केलाय, त्यांच्या देशातील नामवंत योद्ध्यांचा. म्हणून म्हणावंसं वाटतं, ऐसा राजा होणे नाही, ऐसा राजा होणे नाही. जाता जाता फक्त एकच बोलतो, अरे छत्रपती आपण महाराजांची जयंती आली की आपण त्यांचे फोटो, त्यांचे मूर्त्या डोक्यावर घेऊन नाचतो. आपण कधी शिवाजी महाराजांना आपल्या डोक्यातच घेतलंच नाही महाराजांना आपल्या डोक्यात. पण एकदा नाही शिवाजी महाराजांचे सगळे गुण, तरी आपण महाराजांचा एक तरी गुण घ्यावा, एक तरी एवढे बोलून मी माझ्या भाषणाला, माझ्या शब्दांना पूर्ण विराम लावतो. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.